नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावळीच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि त्यानंतर तिलोत्तमाने ताराला इथे खडेबोल सुनावलेले असतात आणि सावळीचा सून म्हणून मनापासून स्वीकार केलेला असतो आणि तिला माफ केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारसुद्धा निर्दोष सिद्ध होणार असतो, कारण देवाने त्याची कामगिरी एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण पार पाडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे देवाने घरी येत सावळीच्या किडनॅपिंगच्या मागे ऐश्वर्या असल्याचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं. खरी इथे मेन सूत्रधार ऐश्वर्या आहे हे आता देवाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमाने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढत राजकुमारला पूर्वीप्रमाणे कंपनीचे अधिकार दिलेले असतात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे सोहम आणि तारा दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की तारा, ही गोष्ट तू मला आधी सांगायला हवी होतीस. जेव्हा तू लहान होतीस तेव्हाचं ठीक आहे, पण मोठी झाल्यानंतर तुझी आई चुकीचं वागते तुझ्याबरोबर आणि सावळीबरोबर, हे तुला कळलं नाही का? हे सत्य तू आम्हाला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतंस. तेव्हा प्रेक्षकांनो, तिलोत्तमाने सोहमला सांगितलेलं असतं की अशा खोटारड्या मुलीला माझ्या घरामध्ये जागा नाही. आत्ताच्या आता तिला तिच्या घरी घेऊन जा, असं म्हणून तिलोत्तमा आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सोहम म्हणत असतो की प्लीज दादा, तू तरी आईला समजाव आणि ताराला माफ करायला सांग. जे काही घडलंय त्याचा त्रास तिलासुद्धा खूप जास्त झालेला आहे. बदनामी तिचीसुद्धा झालीच ना, तिची काहीही चूक नसताना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ताराला आणि सोहमला थोडासा वेळ द्यायला सांगितलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भैरवीची झालेली बदनामी तिच्या काही पचनी पडत नसते. तिने आता ठरवलेलं असतं की मी या सगळ्याचा बदला घेणार, कारण ताराने सुद्धा आपल्या वडिलांना आता इथे स्वीकारलेलं असतं. ती सुमंत वजे यांच्याबरोबर जायला तयार झालेली असते. त्यामुळे भैरवी एकदम एकटी पडलेली असते. तेव्हा भैरवी इथे म्हणालेली असते की जगन्नाथ, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. तुझ्याकडून बदला घेतल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावळीच्या आवाजाचं सत्य संपूर्ण जगासमोर आलेलं असतं आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने. आणि तिलोत्तमाने तिच्यावरती कुठल्याही पद्धतीचा राग न काढता तिला माफ करत सून म्हणून स्वीकारलेलं असतं. तिच्या कलेचा आदर केलेला असतो. त्यामुळे ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. ऐश्वर्याला सावळीची जी काही बदनामी करायची असते ती तिला आता करता आलेली नसते. त्यामुळे थोड्या वेळानंतर ऐश्वर्यासुद्धा घरी येते. आता प्रश्न उरलेला असतो तो राजकुमारचा. राजकुमार अजूनही निर्दोष सिद्ध झालेला नाही आहे. त्यामुळे तिलोत्तमा म्हणत असते की ह्या वेळेला राजकुमार, जर तू गुन्हेगार आहेस हे सिद्ध झालं तर तुलासुद्धा या घरातून मी बाहेर काढेन. त्यानंतर मी कुणाचं काही ऐकणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमार टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यानंतर इथे आता देवालाही कामगिरी दिलेली असते. सदाशिवकडून सत्य जाणून घ्यायचं असतं. ऐश्वर्याला वाटत असतं की सदाशिव कधीही तोंड उघडणार नाही आहे आणि सदाशिवने सुद्धा इथे राजकुमारचं नाव घेतलेलं असतं. तेव्हा जबाबदारी देवाला दिल्यानंतर देवाने आता त्याच्या स्टाईलमध्ये सदाशिवला चांगला चोप दिलेला असतो आणि त्यानंतर त्याच्या मोबाईलचे सगळे कॉल रेकॉर्ड्स चेक केलेले असतात, लोकेशन चेक केलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बऱ्याच वेळा आता ऐश्वर्याचं आणि सदाशिवचं बोलणं झालेलं आहे हे देवाने बाहेर काढलेलं असतं. तेव्हा सदाशिवला इथे चोप दिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना सुद्धा त्या ठिकाणी आता बोलवण्यात आलेलं असतं आणि त्यांच्या समोरच इथे सदाशिवला प्रश्न विचारलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिवला इथे आपल्या कुटुंबियांसमोर उभं केल्यानंतर सदाशिव आता खोटं बोलत नाही आणि ऐश्वर्या अधूनमधून सदाशिवला भेटायला येत होती या गोष्टीचा उलगडासुद्धा झालेला असतो. तेव्हा देवाने सदाशिवला शेवटचं विचारलेलं असतं की आता खरं खरं सांगायचं. ऐश्वर्याला वाचवण्याच्या नादामध्ये स्वतः जीवानिशी जाऊ नकोस. जर खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांगितलंस तर सारंग तुझ्यावरची केस मागे घेईल आणि तुला सोडून सुद्धा देईल. इतके ते लोक चांगले आहेत.
फक्त तू खोटं बोलू नकोस. तेव्हा इथे सदाशिवची विचारपूस आता चालू असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता सावळीबद्दल इतकं मोठं सत्य सारंगला समजल्यानंतर सारंग प्रचंड खुश असतो. सावळीला आता इथे गाण्याकडे लक्ष द्यायला सांगतो. नवनवीन अल्बम्स असू दे किंवा इथे इव्हेंट असू दे, प्रत्येक ठिकाणी तू तुझं गाणं सादर करायचं. तुला कुणाची बंदी नाही आहे. तू तुझ्या गाण्याकडे लक्ष द्यायचं. तू इतकी मोठी संगीतकार आहेस, गीतकार आहेस, असं इथे सारंगला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने सावळीला ऑफिसकडे कमी लक्ष दे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या रियाजाकडे लक्ष दे, असं सांगितलेलं असतं. तेव्हाच इथे देवा आता घरी आलेला असतो आणि तिलोत्तमा आणि संपूर्ण मेहेंदळे कुटुंबांच्या समोर म्हणतो की सावळीला किडनॅप करण्याची जी काही सुपारी देण्यात आली होती, ती सुपारी ऐश्वर्या मॅडमने सदाशिवला दिली होती. ऐश्वर्या म्हणत असते हे सगळं खोटं आहे. तेव्हा देवा म्हणत असतो की तुम्ही आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. मला आधीपासूनच माहिती होतं, म्हणूनच मी माझ्याबरोबर येताना सदाशिवला घेऊन आलोय. तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिवला आता समोर उभं केल्यानंतर त्याने सांगितलेलं असतं की मला इथे सावळीला मारण्याची सुपारी दिली होती, ती सुद्धा ऐश्वर्या मॅडमने. बाकी राजकुमारचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. राजकुमार मला एक्सपोज करण्यासाठीच तिथे आला होता. तो सावळीची मदतच करत होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी ही बरोबर बोलत असते की राजकुमारची काही चूक नाही आहे. राजकुमारवरती ऐश्वर्याने खोटा आळ घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा म्हणत असते की खरं खरं सांग, तुला कुणी सुपारी दिली होती? तेव्हा सदाशिव म्हणतो की ऐश्वर्यानेच सुपारी दिली होती. तिने मला सांगितलं होतं की माझं नाव न घेता याचं राजकुमारचं नाव घ्यायचं, म्हणून त्याला ह्या प्रकरणामध्ये अडकवायचं, असं तिने सांगितलं होतं, म्हणून मी राजकुमारचं नाव घेतलं होतं. तर प्रेक्षकांनो, तिलोत्तमा म्हणते की राजकुमारला माझ्या नजरेत पुन्हा पुन्हा पाडण्यासाठी तू हे सगळं केलं होतंस ना ऐश्वर्या? तेव्हा इथे ऐश्वर्याच्या आता चांगलीच थोबाडीत दिलेली असते. इतका मोठा गुन्हा करून सुद्धा तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली होती का? तर तुला एक संधी द्यावी म्हणून. सुधारण्याची संधी दिली होती, पण त्या संधीचं सोनं तुला करता आलं नाही. उलट तू माझ्या घरातल्या लोकांच्या जीवावरती उठलीस, हे मी कधीही सहन करणार नाही. सावळीबरोबर सारंगला सुद्धा त्रास सहन करावा लागला, त्यासाठी मी तुला मुळातच कधी माफ करणार नाही. तेव्हा देवा, आताच्या आता ऐश्वर्याला अरेस्ट कर, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू दे. आणि इथे आता तिलोत्तमाने राजकुमारवरती अविश्वास दाखवलेला असतो. त्यामुळे इथे राजकुमारची आता तिलोत्तमाने सगळ्यांसमोर स्तुती केलेली असते की तुला सुधारण्याची संधी दिली, सावळीवरती विश्वास ठेवून तुला या घरामध्ये घेतलं, त्या संधीचं तू सोनं केलंस. त्यामुळे आता मी तुला मनापासून माफ करते आणि तुझे हक्क आणि अधिकार तुला परत देण्याचा निर्णय घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, तिलोत्तमाने इथे राजकुमारला माफ केलेलं असतं. ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तिला जेलमध्ये पाठवलेलं असतं. जेलमध्ये पाठवल्याशिवाय तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्याशिवाय तू सुधारणार नाहीस, असं तिला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे अमृताला खूप आनंद होतो जेव्हा तिलोत्तमा राजकुमारला मनापासून माफ करते आणि ऑफिसमधले आणि कंपनीमधले अधिकार त्याला परत करते. कारण राजकुमार खूपच जास्त हुशार असतो. त्याने त्याची हुशारी चांगल्या कामांसाठी वापरली असती तर कंपनीला त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला असता, पण त्याने ती हुशारी थोड्या वाईट मार्गाने वापरली होती. पण आता इथे तिलोत्तमाने राजकुमारला सांगितलेलं असतं की आता इथे सुधारला आहेस म्हणून तुला ही संधी दिली, पण पुढे जाऊन जर तू पुन्हा या चुका करायला लागलास तर आता तुला घरामध्ये तरी राहू दिलं होतं, त्यानंतर तुला घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही, असं तिलोत्तमाने राजकुमारला सांगितलेलं असतं आणि त्याला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये येण्याची परवानगी दिलेली असते. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा सुधारलेली असते. सावळीला सुद्धा तिने माफ केलेलं असतं आणि राजकुमारला सुद्धा अजून एक संधी दिलेली असते.